सगळ्यांना दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा माझ्याकडून व माझ्या फॅमिलीकडून. आज होती नरक चतुर्दशी. नरक चतुर्दशी म्हणजे अभंग स्नान त्या दिवशी. सो मग त्याच्यामुळे माझी आंघोळ झालेली होती, मी फ्रेश झाले. त्यानंतर म्हटलं हे दोघा बापलेकांना ओवाळून घ्यावं. आणि हे दोघं जण, तनुष तर असा बघत होता पप्पांकडे, काय त्याला काहीतरी विचित्र वाटत होता. उठणं लावणं म्हणे त्याचं स्टार्टिंगपासूनच चाललं होतं की मला उठणं नाही लावायचं आणि मला ओवाळायचं नाही मम्मा. ओवाळला तरी उठणं लावूस. पण त्याला कसं बसं शांत केलं. म्हटलं तनुष लावायचं असतं बाळा, आजी पप्पाचं असं त्याला सांगावं लागतं काहीतरी. त्याच्यामुळे तो गप्प बसला. मग यांना म्हटलं ओवाळून घेते. आणि माझा फराळ तर काही, आज काय सुट्टी होती फराळाला, कारण 2 दिवस आधीच फराळ पूर्ण रेडी झाला होता. आणि मी खूप हॅप्पी होते, कारण कसं लवकर फराळ केला म्हणजे आपण निवांत. सो मग त्यानंतर तनुषला बसवलं. त्याला म्हटलं तू बस ओवाळायचं. आणि त्याचे चालूच होतं, काय चाललंय मम्मी, काय करणार आहे नक्की. म्हटलं थांब पिल्लू, तुला काहीच नाही, आपण तेल सोडू कानामध्ये आणि डोक्याला तेल लावू म्हटलं, आणि उठणं लावून घेऊ. पण लेकरांचं कसं असतं ना, म्हणजे त्यांना जसं कळतं ना त्यावेळेस त्यांना पहिले विचित्र वाटतं, नंतर त्यांना एकदा माहीत झालं काय नाही वाटत. नंतर मग त्यांनी 2 दिवस त्यांनी आंघोळ केली उठण्याने, त्याला काहीच वाटलं नाही, छान वाटत होतं. मग मला म्हणते हे काय लावतीस तू, काय लावते तू. पण आपलं काम आहे, मुलांना प्रथा वगैरे सांगणं गरजेचं आहे. आता लहान येतो, थोडं थोडं मोठं होईल. आत्ता माझ्याकडून जेवढं होईल मी तेवढं त्याला सांगत असते. सो जसं जसं कळेल तसं त्याला सांगू. सो मग त्याला त्यांची आंघोळ चालू होती, मी त्याला आंघोळ घालून, आता आम्ही निघालो होतो बाहेर, त्याला जायचं होतं आज गार्डनला. मग निघालो होतो. म्हटलं चल थोडंसं तुला फेरफटका मारू. आणि इतकी छान छान आकाशकंदील होते इथे, मस्त वाटत होतं. दिवाळीच्या मध्ये एक वेगळीच मजा असते, सगळीकडे असं रोषणाई असते. आणि तनुषने थोडंसं इथे एन्जॉय केलं, मस्त घसरकुंड्या झोका खेळला. आणि इथं हा गार्डन आम्हाला माहीत झालं आहे, जवळपासच आहे. सो इथे ना मोठ्या लोक पण म्हणजे झोका वगैरे खेळतात. सो मी पण थोडंसं एन्जॉय केलं आणि खूप छान वाटतं, कधीतरी लहान म्हणून जगावं वाटतं. आणि मस्त वाटत होतं आमच्या मायलेकाची जोडी, इतकं मस्त एन्जॉय चाललं होतं आमचं. तनुषला काही थांबायची इच्छाच नव्हती, म्हणत होता त्यांच्या मॅडमने आज मिठाई दिली होती काजू कतली. थँक्यू सो मच मॅडम. आणि दिवाळीच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. मस्त मस्त मिठाई खा आणि ही दिवाळी तुम्हाला खूप छान जाऊ दे.